छत्रपती संभाजीनगरची पहाट आज एका दुर्दैवी घटनेनं झाली। संभाजीनगरच्या छावणी परिसरातील दाना बाजार, दर्जी बाजार या गजबजलेल्या परिसरात एका टेलरिंग शॉपला आग लागली आणि त्या आगीचं कारण होतं त्या दुकानामध्ये चार्जिंगला लावण्यात आलेली इलेक्ट्रिक बाईक। रात्रभर या ठिकाणी ती इलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावण्यात आलेली होती। पहाटे 3च्या सुमारास त्या बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला। सीसीटीव्ही दृश्यामध्ये ते सगळं कैद झालंय। त्यानंतर ती आग लागली, आग पसरली आणि कापडाच्या दुकानात आगीनं चांगलाच वेग घेतला। ईद असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी इथं मोठ्या प्रमाणात कपडे शिवण्यासाठी टाकले होते, त्यामुळे मोठा साठा दुकानामध्ये होता। त्या साठ्यानं पेट घेतला आणि हा म्हणता संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं, जळून पूर्णतः खाक झालं। ही इमारत 3 मजल्याची होती। पहिल्या मजल्यावर काही लोक राहत होते, दुसऱ्या मजल्यावर काही लोक राहत होते आणि तिसऱ्या मजल्यावरही काही लोक राहत होते। ज्यावेळेस आग पसरली, परिसरात काही मुलं बसलेली होती, त्यांनी आग पाहिली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ते धावत इथे आले आणि पहिल्या मजल्यावर इमारतीचा मालक असलम टेलर यांना त्यांनी उठवलं आणि त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं। असलम टेलरचा मुलगा दुसऱ्या मजल्यावर गेला आणि तिथे जे नागरिक होते त्यांनाही उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या घरामध्ये कूलर सुरू होता, त्यामुळे त्यांना आवाज गेला नाही। हा मुलगा धावत 3ऱ्या मजल्यावर गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि 3ऱ्या मजल्यावर जाऊन तिथं त्यांनी लोकांना उठवलं। आपण बघतोय दृश्यामध्ये 3ऱ्या मजल्याची ती खिडकी तुटलेली आहे, तिचे गज तुटलेले आहेत, ते गज कापण्यात आले। एक मोठी शिडी लावण्यात आली आणि त्या शिडीच्या सहाय्यानं तिथं फसलेल्या त्या 2 लोकांना बाहेर काढण्यात आलं। मात्र दुसऱ्या मजल्यावरचे लोक दुर्दैवी म्हणावं लागेल, त्यांच्या घरात कूलर सुरू होता, आवाज त्यांना गेला नाही, दार ठोठावून सुद्धा त्यांना काहीही ऐकायला गेलं नाही। आग पसरला होता, धूर पसरला होता, त्यामुळे आत गेलेली लोक सुद्धा बाहेर पडली आणि दुर्दैवानं एकाच कुटुंबातील 7 लोकांचा आगीत होरपळून आणि धुरानं गुदमरून मृत्यू झाला। 2 तरुण मुलं, त्यांच्या 2 पत्नी, 2 लहानगे आणि त्यांची आई असं एक 7 जणांचं दूध व्यवसाय करणारं कुटुंब त्या घरात राहत होतं। ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। खरं तर ईदसाठी त्यांनी सुद्धा मोठी तयारी केली होती, 2 लहान बाळ होतं, त्यामुळे त्या घरात सुद्धा एक आनंदाचं वातावरण होतं असं आजूबाजूचे लोक सांगतायत। मात्र दुर्दैवानं काळाचा घाला पडला आणि सगळं उद्ध्वस्त झालं। दाना बाजार परिसर आहे हा, दर्जी बाजारही म्हणतात याला, आणि मोठ्या प्रमाणात जवळजवळ इथं घरं आपण बघू शकतोय। सुदैवानं फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवता आलं। खरं तर या ज्या इमारतीत आग लागली होती त्याच्या बाजूला सुद्धा एक घर आहे, त्याच्या बाजूला दुकान आणि त्याच्या बाजूला मंदिर, अशी एकमेकांना चिटकलेली पूर्ण घरं आहे। मात्र फायर ब्रिगेड आलं, त्यांनी आग विझवली आणि मोठी जीवितहानी त्याचबरोबर मालमत्ता हानी टळली। मात्र ते 7 लोक एकाच घरातले सुदैवी ठरू शकले नाही। खरं तर त्यांना वाचवायला, त्यांना झोपेतनं जागं करायला काही लोक गेले सुद्धा, मात्र त्यांच्या कानात तो आवाज गेला नाही आणि त्या कुटुंबासाठी ही काळ रात्र ठरली। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।